नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे। मी पेडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट आहे। आज आपण जाणून घेऊया आजकाल जे उन्हाळ्याचं जे टेम्परेचर आपण बघतोय वाढलेलं, ज्यामुळे जे आपण वर्तमानपत्रांमध्ये किंवा न्यूजमध्ये बातम्या बघतोय, ज्यामुळे उन्हामध्ये गेल्यामुळे ऊन लागणं किंवा हीट स्ट्रोक असे कॉमन टर्मिनॉलॉजीज आपण ऐकतो, याचा एक्झॅक्टली अर्थ काय आणि आपल्या लहान मुलांचा यापासून कशा प्रकारे बचाव करता येईल याबद्दलची माहिती। तर जसं आपल्याला माहिती आहे की साधारणतः भारतामध्ये मे आणि जून महिन्यापर्यंत उन्हाळ्याचा प्रखर ऊन असतं किंवा उन्हाळ्याचा प्रकोप आपण मानतो। आणि या कालावधीमध्ये जर लहान मुलं हे शेड किंवा सावलीमध्ये न राहता जर बाहेर फिरत असले किंवा वारंवार उन्हातनं सावलीतनं उन्हात अशा प्रकारची जात असले आणि त्यावेळी त्यांचं जर वॉटर इंटेक किंवा पाण्याचं प्रमाण शरीरातलं जर कमी झालं तर त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होऊन त्यांना हीट स्ट्रोक होऊ शकतो, जो कधी कधी जीवघेणासुद्धा होऊ शकतो। स्पेशली या प्रकारच्या सीझनमध्ये जेव्हा आपण हे बघतोय की अशा प्रकारचं टेम्परेचर हे वाढलं आहे, ज्यामध्ये लहान मुलांना जर अशा उन्हाचं जर एक्सपोजर मिळालं तर त्यामुळे हा हीट स्ट्रोकची संभावनाही वाढू शकते। तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेमपासून वाचण्यासाठी आपण आपल्या बालकांची कशी काळजी घ्याल, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना शक्यतोवर अशा प्रकारच्या प्रखर उन्हामध्ये एक्सपोज होऊ न देता त्यांना घरामध्ये बसवणं हे फार महत्त्वाचं आहे। कारण हे जर सारखे असे उन्हामध्ये फिरत राहिलेत किंवा सावलीतनं उन्हातनं सावलीत अशा प्रकारचं वारंवार जर त्यांचं होत राहिलं तर शरीरामध्ये एक टेम्परेचर रेग्युलेट करणारी एक यंत्रणा असते, ती व्यवस्थित आपलं काम करू शकत नाही आणि अशा बाळांना हीट स्ट्रोक होण्याचा धोका हा वाढत असतो। हा जो हीट स्ट्रोकचा प्रॉब्लेम आहे हा जास्त कॉमन असतो जनरली ॲडोलसंट एजमध्ये, म्हणजे 5 ते 15 वर्षाच्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त कॉमन असतो। कारण असे मुलं सुट्या असल्यामुळे शाळांना किंवा वेकेशन चालू असल्यामुळे घरात थांबत नाहीत आणि सारखे बाहेर खेळायला जातात, उन्हाला एक्सपोज होतात किंवा खेळत राहण्याच्या धुंदीमध्ये पाणी व्यवस्थित पित नाही आणि मग अशा बालकांमध्ये डिहायड्रेशन किंवा हीट स्ट्रोक होण्याचा धोका हा जास्त असतो। तर काय कॉमन काळजी घेतली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे शक्यतोवर त्यांना वाढत्या उन्हामध्ये एक्सपोज होऊ द्यायचं नाही किंवा त्यांच्या शरीरामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊ द्यायचं नाही, त्यामुळे सारखं थोडं पाणी पित राहणं हे फार महत्त्वाचं असतं। प्रखर उन्हामध्ये किंवा डायरेक्ट सन एक्सपोजरमध्ये त्यांना थांबवणं हे अवॉइड केलं गेलं पाहिजे। अगदीच महत्त्वाचं काम असेल तरच त्यावेळी त्यांना बाहेर जाऊ द्यावं। तसेच बाहेर निघताना योग्य प्रकारे डोक्यावरती रुमाल बांधलेला असणं किंवा टोपी घातलेली असणं किंवा आपलं अंग व्यवस्थित झाकून घेतलेलं असणं, स्पेशली सुती कापडांनी आणि नॉन ब्लॅक कलरच्या कपड्यांनी हे अशा प्रकारचे वस्त्रावरण वापरणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांच्या कपड्यांवरनं सुद्धा हीट ही रिफ्लेक्ट होऊन जाते आणि ती शरीरामध्ये ॲब्झॉर्ब न होता डिहायड्रेशनचं प्रमाण हे कमी होऊ शकतं। त्याशिवाय वारंवार पाणी पित राहणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। तशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल शीतपेय आलेले आहेत, त्यामध्ये लिंबू सरबत हे घरी कॉमनली अवेलेबल असणारे कॉमन शीतपेय आहे, जे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फार गुणकारी किंवा हितकारी होऊ शकतं आणि हीट स्ट्रोकचं प्रिव्हेन्शन त्यामध्ये होऊ शकतं। त्याशिवाय वारंवार थंड वातावरणातनं गरम वातावरणात जाणं किंवा गरम वातावरणातनं ताबडतोब थंड वातावरणात येणं अशा प्रकारचे सुद्धा सिच्युएशनही अवॉइड केले गेली पाहिजे। त्यामुळे जो बॉडीचं जे कंट्रोल मेकॅनिझम आहे, रेग्युलेशन मेकॅनिझम आहे, ते डिॲक्टिवेट होण्याचा धोका त्यामध्ये कमी असतो। त्याशिवाय बाहेरच्या गाड्यांवरचे खाद्यपदार्थ, स्पेशली हे या दिवसांमध्ये मुलं बर्फाचे गोळे म्हणा किंवा इतर काही पदार्थ जे खाण्याचा हट्ट धरतात, त्यामध्ये अनटिल अनलेस यू आर शुअर अबाउट क्वालिटी ऑफ आईस, म्हणजे तो आईस कोणत्या पदार्थांपासून किंवा पाण्यापासून बनला आहे आणि तो पूर्णपणे निर्जंतुक पाण्यापासून बनलेला आहे की नाही याची जर खात्री असेल तरच त्या अशा खाद्यपदार्थांचं सेवन हे केल्या गेलं पाहिजे आणि शक्यतोवर बाहेरचे पदार्थ हे अवॉइडच केले गेले पाहिजे, जेणेकरून या हीट स्ट्रोकमुळे किंवा हे बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे जंतू संसर्ग होऊन हे डिहायड्रेशन होऊ नये अशा प्रकारचे प्रिकॉशन्स आपण या दिवसांमध्ये घेतल्या पाहिजेत आणि आपल्या बाळांना निरोगी ठेवण्याचा प्रयत्न हा केला गेला पाहिजे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।